वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे. काल आपण 16वा अध्याय अ, संपूर्ण केला. थोडासा गोषवारा घ्यायचा झाला तर 16व्या अध्यायाचा अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती पासून भगवंतांनी दैवी संपदा सांगायला सुरुवात केली. अध्यायाच्या सुरुवातीला पहिल्या 3 श्लोकात दैवी संपदा सांगून झाली भगवंतांची. ती झाल्यानंतर 4थ्या श्लोकात त्यांनी आसुरी संपदा सांगितली. दंभो दर्पोभिमानस्य क्रोध पारुष्यमेवच इत्यादी. त्याच्यानंतर 5व्या श्लोकात दैवी संपदेने मोक्षाची प्राप्ती आणि आसुरी संपत्तीने बंध प्राप्त होतो हे अर्जुनाला सांगितलं आणि वर आश्वासन दिलेलं आहे की तू शोक करू नकोस कारण तुला तुला शुच संपदन दैवीम अभिजातोसी पांडव. अभिजातोसी म्हणजे अगोदरच तुझ्याकडे दैवी संपदा आहे हेही सांगितलं. आणि मग पुढे 6व्या श्लोकात ते सांगतात की या सगळ्या भूलोकात 2 प्रकारचे जीव आहेत. एक दैवी किंवा दैवी प्रकृती असलेले आणि आसुरी प्रकृती असलेले. आणि ते म्हणतात दैवो विस्तरश प्रोक्त आसुरम पार्थ मे शृणु. म्हणजे वास्तविक 3 श्लोकात दैवी संपत्ती सांगितली तरी ते अर्जुनाला म्हणतात तुला विस्ताराने दैवी संपत्ती सांगितले आता आसुरी आहेत. म्हणजे हे 3 श्लोक जर आपण पुन्हा पुन्हा त्याचं पठण केलं, त्याचं ध्यान केलं, ज्याचं आपण ध्यान करू त्याचं आपल्याला ज्ञान होतं. हा वेदांचा सिद्धांत आपल्या तत्वज्ञानाचा सिद्धांत आहे. दत्त महाराजांच्या प्रवचनात त्यांनी किती वेळा आधुनिक शास्त्रज्ञांचाही उल्लेख केलाय की ते शास्त्रज्ञ जे होते त्यांनी अणूंचं ध्यान करून अणूच्या शक्तीचा ध्यान करून त्या शक्तीचा शोध लावला. म्हणजे त्यांचे जे प्रयोग आहेत किंवा काय आहेत आपण जर खोलात जाऊन बघितलं तर रेडिओ ऍक्टिव्हिटी किरणोत्सर्ग जो म्हणतात ज्याच्यातनं पुढे अणु विभाजन होऊ शकतं हे लक्षात आलं. त्याचे प्रयोग अगदी किरकोळ काही पत्र्या सायकलचं काही पार्ट्स अशा किरकोळ साधनांनी हे शोध लागलेले आहेत. म्हणजे ते लागायचेच होते आणि ते होण्यासाठी निमित्त म्हणजे त्या शास्त्रज्ञांनी त्या अणूचं केलेलं ध्यान हे कारण आहे असं सांगितलं. तर ह्या 3 श्लोकांचं जर ध्यान झालं, ह्याचा जर विचार झाला, आपण मागच्या कक्षेत बघितल्याप्रमाणे 2रा अध्याय, 12वा अध्याय, त्याच्यानंतर 13वा अध्याय, हा 16वा अध्याय, ह्या अध्यायांमध्ये जे गुण सांगितलेले आहेत त्याचा नुसता विचार जरी झाला, विचाराने धारणा ध्यानापर्यंत जरी हे झालं आणि आपल्या दैनंदिन जीवनात नुसतं तपासून पाहिलं, वेगळे काही प्रयत्नही नाही, नुसतं तपासून पाहिलं की आज अभय हा गुणाचा आपल्यात किती भाग होता, त्याच्यानंतर आपली निर्मल अंतःकरण सत्वसंशुद्धी किती टिकली, तत्वज्ञानात म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाच्या ध्यानात आपण आणि त्याचं परोक्ष का होईना ज्ञानात किती राहू शकलो, दान आपण किती केलं, इंद्रिय किती आवरली, दम किती केला, यज्ञ म्हणजे जपयज्ञ असला, बाकी कोणते यज्ञ हे काय केलं, हे नुसता जरी विचार केला आणि ते केल्यानंतर जे काही आहे आपण केलेलं ते अर्पण केलं तरी त्यांनीही हे सगळे सत्वगुण
अंगी येण्याचे प्रक्रिया वेगवान होऊ शकते. आता हे दैवी संपत्ती सांगितली, मग आसुरी संपत्ती सांगितली. दैवी आणि आसुरी संपत्ती सांगितल्यानंतर अ, अध्यायाच्या शेवटी त्यात एक आपण बघितलं, की 11व्या श्लोकानी आपल्याला हे जाणवतं, की कुठेतरी आपणही कमी जास्त प्रकारात या आसुरी प्रवृत्तीच्या आहारी गेलेलो आपल्याला जाणवतं आणि अ, समाजच सगळा आज कलियुग असल्यामुळे सज्जनांच्या मनातही हे असुर म्हणजे स्वतःच्या शरीराचं लक्षण करणं, आपल्या प्रिय व्यक्तींच्या बद्दलच विचार करणं, हा भाग नाही म्हटलं तरी आलेला आहे. त्यामुळे हे आसुरी संपत्ती सांगितले, की ती त्याचा त्याग आपल्याला कसा करता येईल किंवा आपल्यात ती किती आहे याचा नुसता विचार झाला आणि ते जर ईश्वराला अर्पण झालं, तर ती आसुरी संपत्ती आपल्या मनातनं बाजूला येते, चित्तातनं बाजूला जाऊ शकते. आणि ती पूर्ण जाण्यासाठी त्याचे आसुरी प्रवृत्ती असल्याचे परिणाम 12व्या श्लोकापासून सांगितलेले आहेत, की अ, अ, एक-एक स्टेप ती आसुरी प्रवृत्ती ती अडकलेला जीव एक-एक अ, अजून खाली-खाली कसा जाऊ शकतो ते सांगितलं. आणि त्याच्या विरुद्ध जो अ, अ, याच्या अ, आसुरी संपत्तीने खाली कसा जातो ते सांगितलं. आसुरी योनीत जातो किंवा अधमाअधम गतीत जातो. हे सगळं सांगितलं आणि त्याच्यानंतर हे अधोगतीला जाण्याचे कारण असलेले 3 मुख्य जे अवगुण आहेत, त्याला नरकाचं द्वार भगवान म्हणतायत. ते म्हणजे काम, क्रोध आणि लोभ. या तिनातच बाकी 3 षड्रिपूंमधील बाकी 3 गुणांचा उद्भवही या 3 गुणातच होतो. कामातूनच सगळ्याची सुरुवात होते. तर ह्या त्रिविध नरकद्वाररूपी जे अ, कामक्रोध लोभ आहेत, त्यांचा जो त्याग करतो, तो श्रेष्ठ गतीला प्राप्त होतो. त्यांचा त्याग करून जो आत्मकल्याणाच्या मार्गाचं आचरण म्हणजे धर्माचरण, शास्त्रार प्रमाणे आचरण करतो, तो या गतीला प्राप्त होतो. आणि जे शास्त्रविधी सोडून वागतात, त्यांना ना कशात सिद्धी मिळते, सुखही मिळत नाही आणि अ, परांगती म्हणजे परमगती म्हणजे मोक्षाचीही प्राप्ती होत नाही. आणि ह्याबद्दल आपण हाही विचार केला, की बाहेर कलियुगात आपल्याला दिसतं, की लांड्या-लबाड्या करून, दुसऱ्यांना त्रास देऊन, अन्याय करून, चोरी करून, दुसऱ्यांचे द्रव्यहरण करून, हे सगळं करून भोगांची प्राप्ती करून देणारे आपल्याला घेणारे दिसतात. पण ते दिसणारं वरचं पिक्चर असतं. आत ते चिंताम अपरिमेयांचं जे वर्णन आहे ते त्यांच्या बाबतीत आपल्या काही गुण जास्त चिंता त्यांच्या मनात असतात. मनाला शांती नसते. घरात संस्कार नसतात त्यामुळे संबंधही एकमेकांचे चांगले नसतात. जे काय आपल्याला दिसतं ते बाहेरचं दाखवण्याचं दिसत असतं. तर म्हणून शास्त्रविधी सोडून अ, काही आचरण करून काही लाभ नाही, हे याच्यावरनं थोडंसं दिसून येतंय. आणि म्हणून अध्यायाच्या शेवटी भगवान सांगतायत, शास्त्रांचं प्रमाण म्हणजे तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यं व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुं मिहारसि. हे अर्जुनाला सांगतात, की शास्त्र हेच प्रमाण आहे आणि त्याच्यापणे वाग. आता हे जे भगवान 24व्या श्लोकात 16व्या अध्यायाचे सांगतायत, त्याच्यावर अर्जुनाचा प्रश्न आहे, ज्याच्यापासून 17व्या अध्यायाची सुरुवात होते. आणि त्या प्रश्नामुळेच भगवंत श्रद्धेचे प्रकार, सात्विक, राजस, तमस, त्याच्यानंतर आहार, यज्ञ, तप, दान या सगळ्यांचे सात्विक, राजस, तामस
प्रकार कसे आणि पुढे ओम तत्सत याची साधना किंवा याच्या प्रयोगाची व्याख्या ही भगवान 17व्या अध्यायात करतात. तर 17व्या अध्यायाला आपण सुरुवात करू. ओम श्री परमात्मने नमः. अर्जुन उवाच ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहोरजस्तमः. आता आपण पाहायला गेलं तर अर्जुनाच्या प्रश्नावरून आपल्याला हे लक्षात येतंय की किती त्याचे प्रश्नाच्या लेवल जी आहे ती कशी वरवर चालली आहे आणि तो श्रीकृष्ण भगवंतांचा प्रत्येक शब्द किती लक्षपूर्वक ऐकतोय आणि जे भगवान सांगतायत ते सांगताना त्यातलं जे काही मिसिंग आहे किंवा जे काही त्या श्लोकाच्या वरकरणीच्या अर्थावरून पूर्ण प्रतीत होत नाही. नेमकं तेच अर्जुन आता विचारतोय. तर मागच्या अध्यायात आपण पाहिलं की 23 भगवान म्हटलं की शास्त्राच्या विरुद्ध वागून किंवा शास्त्राच्या बाह्य आचरण करून परमात्मा प्राप्ती किंवा परमगती कधीच प्राप्त होत नाही. कामकारता वागून सिद्धी मिळत नाही, सुख नाही मिळत आणि मोक्षही मिळत नाही. तर आता अर्जुनाचा प्रश्न असा आहे की ठीक आहे, एखादा शास्त्रविधी सोडून कामकारता म्हणजे कामाकरता प्रयत्न करतोय त्याला सिद्धी नाही मिळणार. पण एखादा शास्त्रविधी सोडून वागतोय पण ते वागणं म्हणजे ते सोडून श्रद्धेने तरी तो यजन करतोय. यजन म्हणजे श्रद्धेने तो देवांचं पूजन करतोय. कोणत्याही याने व्हा, श्रद्धेने काही प्रार्थना करतोय, प्राकृत यांनी प्रार्थना करतोय किंवा काही जसं मिळेल तसं देवाला काहीतरी वाहिलं, पूजा केली, असं जे काही तो करतोय. तर असं शास्त्रविधी सोडून जे पूजन करतात किंवा देवाचं उपासना जे करतात तर त्यांच्या निष्ठेला देवा तू काय म्हणशील? तेषां निष्ठा तू का कृष्णा सत्वम आहो रजस्तमा. त्या श्रद्धेला हे कृष्णा तू काय म्हणशील? ती सात्विक आहे, राजस आहे, तामस आहे, नक्की कशी आहे? आता भगवान हे आता पुढे एक्सप्लेन करतात की श्रद्धेचे सात्विक, राजस, तम असे प्रकार असू शकतात. हे अर्जुनाला ऑलरेडी कळलेलं आहे. म्हणूनच तो विचारतोय की त्यांची निष्ठा सात्विक आहे, राजस आहे की तामस आहे. म्हणून आता भगवान श्रद्धेचंही वर्गीकरण करतात आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आहार, यज्ञ, तप, दान या सगळ्या क्रिया ज्या आपल्या मुक्तीला, उद्धाराला निगडीत आहेत किंवा त्याच्या मार्गाने आपण उद्धाराकडे जातो. त्याचे सात्विक, राजस, तामस हे प्रकार सांगतोय. आता आपल्याला एक विशेष इथे लक्षात येईल की यज्ञ समजू शकतो ईश्वराचं जवळ नेणार आहे, तप समजू शकतो, दान समजू शकतो. कारण यज्ञोदान तपश्चैव पावनानां मनीषिणां म्हणतात. मनुष्याला या तिन्ही गोष्टी पावन करतात हे सांगितले. मग आहार का सांगितला? कारण आहाराच्या सात्विक अंशाने मन बनतं. म्हणजे जे काय असेल आहार त्यातल्या त्यात सात्विक. आता आहारच तुम्ही तामस घेतलात तर त्यात तामसातलं त्यातल्या त्यात सात्विक जे आहे ते तामसच आहे. तर त्यामुळे आहाराची शुद्धी ही पण चित्तशुद्धीसाठी आवश्यक आहे. दत्त महाराज सांगतात प्रवचनात की जे आधुनिक
विचार करणारे आहेत. स्त्री पुरुष बरोबरीचे. स्त्री पुरुष बरोबरीचे ते ईश्वर प्राप्तीकरता आहेच. उलट महाराजांनी हे गुरुचरित्राच्या प्रवचनात सांगितलेलं आहे की आपण जर विचार केला तर बरेचसे ईश्वराचे अवतार आहेत. ते त्यांच्या मातेला मिळालेल्या वरामुळे अवतार आहेत. देवकी वसुदेव हेच हे 3 वर्ष 3 जन्म भगवंताचे आई वडील झालेले आहेत, कारण त्यांनी तशी प्रार्थना केली. दत्तात्रेय अवतार झाला तो केवळ अनुसूया मातेच्या पातिव्रत्य आणि अतिथी सेवेला प्रसन्न होऊन नुसतं प्रसन्न नाही झाले, तर ते नियामक झालेत. तिचे नियामक असलेले नियम्य झालेत. तिने नुसतं ही माझी बाळ आहेत म्हटल्यावर ती बाळ होऊन त्यांना हलता येत नाहीये, अन्न मिळवता येत नाही, त्यांना दुग्धपानाने तिने समाधान दिलेलं आहे. तर हे का सांगायचं की स्त्री पुरुष हे कमी जास्त हे आपल्या संस्कृतीत नाही, पण आपल्या संस्कृतीला हेही माहिती आहे की ते वेगळे आहेत. स्त्री आणि पुरुष समान आहेत पण सारखे नाही आहेत. आधुनिक शास्त्राप्रमाणेही हे मेडिकल सायन्सनी पण स्त्री आणि पुरुषांचे मेंदू हे वेगळे वायर्ड आहेत, वेगळ्या प्रकारे तयार झालेले आहेत आणि शरीराची रचना सगळंच आपण पाहतो वेगळं. तर सांगायचं कारण असं की महाराजांनी हे सांगितलंय की शास्त्रात स्त्रियांना स्वयंपाक करण्याचं सांगितलेलं आहे. याचं कारण स्त्रिया ह्या जास्त शुद्ध असतात. त्यांनी शुद्ध मनाने आणि प्रेम प्रेम वात्सल्य हा स्त्रियांचा स्थायी भाव असल्यामुळे त्या प्रेम वात्सल्याने, वात्सल्य असायला फक्त मुलावर असं नाही, जेव्हा एखाद्या घरातली जी गृहिणी असते ती जेव्हा अन्नपाक करते किंवा तिच्या जे सासू सासरे आहेत, पती आहेत, त्यांच्यासाठीही काही करते, तेव्हा समजा सासू सासरे आजारी आहेत, त्यांचं काही करायला गेले तर ते करताना नुसतं आदर किंवा कर्तव्य एवढंच नसतं. एखाद्या जीवाला दुःख होतंय आणि त्याचं दुःख दूर करावं असं वाटणं हे ईश्वराचं वात्सल्य जे आहे ते स्त्रियांना जास्त दिलेलं आहे. तर त्यामुळे त्यांनी त्या सात्विक मनाने केलेला जो अन्नपाक आहे त्यांनी तो अन्नपाक जे जे खातील, घरातले खातील किंवा पूर्वीच्या प्रमाणे भिक्षेला आलेले जे काही साधू संन्यासी किंवा माधुकरी मागणारे ब्रह्मचारी आहेत, त्यांच्याही मनाची जबाबदारी स्त्रियावर दिलेली आहे. असं हे घर सांभाळणं महाराजांनी हेही सांगितलंय की राजसूय यज्ञात जमा खर्च सगळा ठेवण्याची जबाबदारी द्रौपदीवर आहे. कारण शास्त्रात हे सांगितलेलं आहे की पैसा आणण्याचं काम पुरुषाचं आहे, पण ते पैसा त्यांनी आणल्यावर तो गृहलक्ष्मी म्हणतात, गृहलक्ष्मीच्या आहे तो, तिच्या हातात देऊन सगळा जमा खर्च तिने ठेवायचा आहे. म्हणजे त्याप्रमाणे महाराज म्हणाले की राष्ट्राचं अर्थमंत्री ही स्त्रियांनी व्हायला हरकत नाही, जसं द्रौपदी होती. तर सांगायचं कारण हे आहे की तो अन्नपाक हा इतका महत्वाचा आहे, शुद्ध अन्नाचं इतकं महत्वाचं आहे की गुरुचरित्रात एक कथाही आलेली आहे. अशुद्ध अन्न किंवा गुरुचरित्रातच कथा आलेली आहे की केवळ ते थोडंसं अशुद्ध अन्न पोटात गेल्यानंतर काही कर्म जी आहेत ती चुकीची कर्म त्या कशी झाली वगैरे अशी ती एक कथा आहे. तर म्हणून शुद्ध अन्न खाणं हा ही आपल्या साधनेचा भाग आहे, कारण त्यांनी चित्तशुद्धी राहते. नाहीतर जप ध्यान करून जी शुद्धी मिळवली ते अशुद्ध अन्न खाऊन, अन्न जो बनवतो ज्याच्या पैशाने बनतं ते सगळे संस्कार त्या अन्नामार्फत आपल्यात जात असतात. त्यामुळे परान्न खाऊ नये हेही सांगतात. ह्या सगळ्या नियमांना काही अर्थ आहे किंवा
शौच अशौच याचा विचार न करणाऱ्यांकडे खाऊ नये म्हणतात. हल्लीकडे शौच अशौच विचारही गेलाय. पण ती शुचीच्या महाराजांनी आपलं जे भगवंतांनी अ, शुचिता सांगितलेली आहे. यापूर्वी आपण गीतेतच पाहिलं, की किंवा या 16व्या अध्यायातही आले, की ती अशुची शु शुचिता सोडणारी जे आहे ते आसुरी प्रवृत्ती आहे. प्रवर्तन्ते अशुचिव्रता हे आसुरी प्रवृत्तीचं लक्षण सांगितले. तर तेच सगळीकडे पाहतो. अ, मासिक धर्म पाळणं, सुतक सोयर आदी पाळणं, हा मागासलेपणा आज ठरवला जातो. पण ते शुचितेचे नियम तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते त्या शास्त्रांमध्ये सांगितलेले आहेत. भगवान सांगतात ते प्रमाण आहेत. तर असं हे अन्नशुद्धीला महत्व आहे, द्रव्यशुद्धीला महत्व आहे. चित्तशुद्धीसाठी अ, जप, ध्यान, सच्चरित्र ग्रंथ श्रवण हे सगळं आहेच. पण ते होण्याकरता सुद्धा तुमच्या अन्नाची शुद्धी असेल, मनाची शुद्धी असेल, तर ते करायची बुद्धी होईल. ते करताना आपण ऐकलं असेल, वाचलं असेल, की नामाचेही अपराध आहेत किंवा अ, कषाय आहे, आलस्य आहे, प्रमाद आहे. हे सगळे जे नामाचे अपराध आहेत किंवा विघ्न जी नाम घेताना येतात, ईश्वराच्या भक्तीत विघ्न येतात, ती सगळी मनाची शुद्धी नसल्यामुळे येतात आणि अन्नामुळे ती शुद्धी होण्यासाठी अ, आपल्याला मदत होते आणि ते मनच अन्नाने बनत असल्यामुळे अन्न शुद्ध तर मन शुद्ध इतका साधा तो सरळ अ, काय म्हणतात त्याला सरळ नियम आहे. तर म्हणून अ, अन्न म्हणजे अ, श्रद्धेचे अ, प्रकार सांगताना श्रद्धेबरोबर आहार, यज्ञ, तप, दान यांचेही अ, प्रकार भगवंत सांगणार आहे. तर दुसरा श्लोक 17वा अध्याय. श्री भगवानुवाच त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु. त्रिविधा भवती श्रद्धा. श्रद्धा 3 प्रकारच्या असतात भगवान सांगतायत. आणि देहीनाम सा स्वभावजा म्हणजे जो काही देही आहे ती अ, त्यांना स्वभावजा म्हणजे स्वभावताच जे उत्पन्न झालेलं आहे, अशा त्या तिन्ही श्रद्धा असतात. म्हणजे उपजतच एखादा जीव सात्विक, जास्त सात्विक, जास्त राजस किंवा जास्त तामस असा असतो. जसा त्याचे पूर्वसंस्कार असतात, त्याप्रमाणे तो त्याच सात्विक, राजस, तामस कोणत्यातरी घरात पडत असतो. त्याचप्रमाणे त्याला आजूबाजूची परिस्थिती मिळत असते. आणि पूर्वसंस्कार हे पूर्वीच्या कर्माचं फळ जसं आहे, तसं ह्या जन्माच्या कर्मानी आपण त्याच्यात बदल करू शकतो. अ, अत्युत्कटे पुण्यपापे इहैव फलमश्नुते म्हणतात. म्हणजे अति उत्कट जर पुण्यपाप झालं, तर त्याचं फळ इथल्या इथे मिळतं. म्हणजेच काय प्रारब्ध जरी प्रतिकूल असेल, तरी अनुकूल फळ आपल्याला मिळवता येतं. श्री रामदास स्वामींचं उदाहरण आहे. त्यांच्या पत्रिकेत चक्रवर्ती सम्राटाची पत्रिका आहे आणि मागेही आपण हे उदाहरण घेतलं होतं बहुतेक, की 12 गायत्री पुरस्चरण त्या गोदावरीच्या पात्रात उभे राहून वर्षाला एक अशी 12 वर्ष त्यांनी तप करून एकेका गायत्री पुरुष चरणांनी पत्रिकेतलं एक एक स्थान अशी 12ही स्थानं त्यांनी शुद्ध केली आणि ते संत महात्मे झाले. रामनाम, बलोपासना हे सगळं त्यांनी केलं. तर त्यांचं प्रारब्ध म्हणजे पत्रिका खोटी ठरली का? तर तेही नाही झालं. कारण
शिवाजी महाराजांनी जेव्हा त्यांचं शिष्यत्व पत्करलं तेव्हा गुरुदक्षिणा म्हणून सर्व राज्याचं त्यांच्या स्वराज्याचं पत्र तयार करून ते आपल्या गुरूंना श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांना त्यांनी अर्पण केलं. त्यावर समर्थ त्यांना म्हणाले की हे राज्य हे श्रींचं म्हणून आता याच्या पुढे सांभाळ. म्हणजे त्यांनी ते राज्य स्वीकारून परत त्यांना सांभाळायला दिलंय. जसं रामानी पादुका भरताला दिल्या. 14 वर्ष रामांनी राज्य केलं नाही, पण ते राज्य कोणाचं आहे? ते रामांचंच आहे, कारण भरताची तशी भूमिका आहे. पण म्हणजे भरतानी राज्य भोगलं नाही, पण टेक्निकली म्हणजे त्या प्रारब्धानुसार आईने मागितलेल्या वरानुसार ते 14 वर्ष त्या भरताच्या ताब्यात ते राज्य राहिलं. तसं इकडे जरी समर्थ रामदास स्वामींनी राज्यभोग घेतला नसला तरी ते दान दान नाही, गुरुदक्षिणा त्या रूपात ते मिळाल्यामुळे पत्रिकाही खरी ठरली, पण त्यांच्या प्रयत्नांनी ईश्वर प्राप्ती आणि अध्यात्म हेही खरं ठरलं. तर आता म्हणून जरी स्वभावजा जरी श्रद्धा असल्या तरी प्रयत्नांनी आपल्याला जर थोडस जरी सात्विकता असेल तर आपल्यातले तम आणि रज हे कमी करण्यासाठी प्रयत्नांनी आपण स्वभावज असे जे आपले संस्कार आणि त्याच्या दृष्टीने जाणारे स्वभाव आहे तो आपण बदलू शकतो. तर भगवान सांगतायत देही नामसा माणसांचे ते सगळ्या शास्त्रीय संस्कारांनी जी किंवा पूर्वीच्या संस्कारांनी जी श्रद्धा निर्माण होते ती स्वभावजा म्हणजे स्वाभाविक अशी असते आणि ती तिन्ही प्रकारची असते. त्रिविधा भवती श्रद्धा. कोणते? तर सात्विकी जी, राजसी आणि तामसी. आणि मग भगवान म्हणतात सात्विकी राजसी चैव तामसी च इति ताम शृणु. आता सात्विक राजस तामस अशी ती असते ती आता तू माझ्याकडून ऐक. आणि आता भगवान सात्विक श्रद्धा काय, राजस काय आणि तामस काय हे सांगतील. 17वा अध्याय 3रा श्लोक. सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत. श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धस्स एव सः. सत्वानुरूपा सर्वस्य म्हणजे सर्वस्य म्हणजे सर्वांची, सर्व माणसांची. सत्वानुरूपा अशी म्हणजे सत्वाला अनुरूप म्हणजे सत्तत्व म्हणजे सच्चिदानंदाच्या जवळ जे आहे ते सत्व आहे. तर त्याच्याबरोबर त्याच्या आत जे तत्व आहे, जास्त म्हणजे जे संस्कार आहेत त्याच्या अनुकूल ती श्रद्धा आहे हे भगवंत त्यांना सांगतायत. म्हणजे कसं ज्याची श्रद्धा सात्विक, अर्थातच त्याच्यात सत्वगुण असल्यामुळे त्याचा श्रद्धेचा प्रकार सात्विक झाला. अर्थात जशी त्याची श्रद्धा तसा तो जीव. सात्विक श्रद्धा असेल तर आपल्याला कळेल तो जीव जास्त सात्विक आहे. श्रद्धेचा प्रकार राजस असला तर तो माणूस राजस आणि तामस असला तर तामस. तर म्हणजे भगवान सांगतायत की इथे भारत म्हटले, पुन्हा त्या वंशाचा आणि श्रेष्ठ भरतराजाचा त्याच्या श्रद्धेचा, सात्विक श्रद्धेचा रेफरन्सही ते अर्जुनाला देतात. ते म्हणतात हे भारता, सर्व माणसांची जी श्रद्धा आहे ती त्यांच्या अंतःकरण वृत्तीप्रमाणे, स्वभावाप्रमाणे, स्वभाव म्हणजे जन्माच्या वेळी असलेल्या संस्काराप्रमाणे झालेला भाव, त्याच्यानंतरही संस्कार जे होतील त्याप्रमाणे असणारा भाव त्याच्याप्रमाणे असते. आणि जशी ज्याची श्रद्धा आहे तसाच तो पुरुष असतो. आता म्हणून सात्विक पुरुष कसा शोधायचा, तर त्याची सात्विक श्रद्धा आहे की नाही हे पाहायचं.
तर ती कोणाची श्रद्धा सात्विक राजस हे आता पुढच्या श्लोकात सांगतात. 4था श्लोक. यजन्ते सात्विका देवान् यक्ष रक्षांसि राजसः प्रेतान् भूतगणाश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. यजन्ते सात्विका देवा, जे सात्विक पुरुष असतात ते देवांची पूजा करतात. आता त्या देवांची पूजा म्हणजे त्यात इंद्र, चंद्र, अष्ट जे 12 आदित्य सांगितलेत किंवा जे देव या संज्ञेला प्राप्त आहेत ते सगळेच झाले. त्याच्यातही उच्च श्रद्धा असेल तर ते ईश्वर कोटीतल्या देवांवर त्यांची श्रद्धा उत्पन्न होते. श्रीकृष्ण भगवंत जे सर्वेश्वर आहेत त्यांचेच गणेश, त्याच्यानं सवितृ, गणेश, देवी, हर, शंकर स्वतः आणि हरी ही त्यांचीच रूपं आहेत. त्यामुळे श्रीकृष्ण भगवंतावर जर श्रद्धा निर्माण झाली तर ती श्रद्धेचं अत्युच्च टोक आहे. भगवान शंकर स्वतः रामनाम घेत आहेत. भगवान शंकर हे आदिगुरु आहेत. आदिनाथ, त्यांच्यापासून नवनाथ संप्रदाय सुरू झाला. तसेच सगळ्या विद्या ज्या आहेत त्या विद्या शंकरांनी देवी पार्वतीला सांगितलेल्या संवादातनं आपल्या समोर येतात. तर त्या दृष्टीने आदिगुरु जे शंकर ते ज्या भगवंताचं नाव घेतात ते रामनाम, ते विष्णू स्वरूप, ते भगवान कृष्ण आहेत. तर सात्विकतेही उच्च जर असेल तर भगवंताबद्दल प्रेम निर्माण होतं श्रीकृष्णाबद्दल. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणतायत संत महात्मे ज्ञानेश्वर माऊली. म्हणजे कित्येक जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले म्हणून नारायणे कृपा केले म्हणतात. तर बहुत सुकृतांची जोडी, सुकृत जोडत जोडत कित्येक जन्म घालवल्यानंतर विठ्ठलाबद्दल आवड निर्माण होते. भक्ती, प्रेम, महाभाव हे सगळं पुढचं आहे. पण बेसिक नुसतं ईश्वर आवडणं, देवाकडे लक्ष जाणं याच्याकरता, श्रीकृष्ण भगवंताकडे लक्ष जाणं याच्याकरताही कितीतरी सुकृत जोडावी लागतात. तर तसं तरीही जे जीवकोटीतले देव आहेत, इंद्र, चंद्र, सूर्य आदी, त्यांचीही उपासना करणारे हेही सात्विक श्रद्धेत येतात. आणि भगवान सांगतातच गीतेमध्ये की कोणत्याही श्रद्धेने कोणाचीही उपासना ती माझ्यापर्यंतच येऊन पोचते. सर्वदेव नमस्कारा केशवम प्रति गच्छति हा सिद्धांत आहे. कारण विश्वरूप, विश म्हणजे विश्वव्यापक असणं, विष्णू म्हणजे विश म्हणजे व्यापक, व्यापणार. विष्णू म्हणजे सर्व जे काही भूत आहे त्या सगळ्याला व्यापणारे असे ते भगवान विष्णू आहेत. गजेंद्राख्यानामध्ये ही गोष्ट आलेली आहे. गजेंद्राचा पाय जेव्हा मगर पकडते, तो मगर रूपी यक्ष जो असतो ते पकडल्यावर गजेंद्र काही भगवान विष्णू किंवा कृष्ण किंवा काही विष्णू सहस्रनामातलं कोणतं नाव घेतले असं काही हाक मारत नाही. गजेंद्र म्हणतो की हे सर्व विश्वाचा आधार जो विश्वकर्ता परमेश्वर आहे, हे परमेश्वरा सगळ्याचं पालन सगळ्या विश्व ज्याच्यावर आहे त्या ईश्वर तत्वाला त्यांनी हाक मारली. आता त्या ईश्वर तत्वाला हाक मारली, कोणतंही नाव न घेता मारली, तेव्हा इंद्रादी देव काही आले नाहीत. कारण मला नाही हाक मारली, मी कशाला जाऊ, बाकी कोणीही आलं नाही. पण भगवंत आलेले आहेत. कारण ते काही कोणत्या नावात, कोणत्या रूपात अडकलेले नाहीयेत. परमात्मा, परब्रह्म, सर्वव्यापी जे सच्चिदानंद तत्व आहे तेच साकार रूपाने जेव्हा येतं तेव्हा ते विष्णू श्रीकृष्ण भगवान रूपाने येत असतं. कृष्णस्तु भगवान स्वयं हे त्याकरता म्हटलं गेलेलं आहे. तर असे देवतांची पूजा करणारे सात्विक झाले.
नंतर यक्ष रक्षांसी राजसा, यक्षाची पूजा करणारे. आजकाल आपण बघतो ते हसणारा तो हे ठेवतात. काही लोक लाफिंग बुद्धा म्हणतात, पण खरं यक्ष यक्षाचं ते सिम्बॉल आहे. यक्ष राजाचा, यक्षराज कुबेर, कुबेराची पूजा लोक करतात. कुबेर हा यक्षराज आहे. काही जण राक्षसांचीही पूजा करतात वेगवेगळ्या ह्यानी. तर हे सगळं झालं राजस श्रद्धेचा भाग. आणि जे तामसी श्रद्धेचं आहे ते प्रेत, भूत, काही वेताळाला हे केलं, काही भुत्याला हे मूत टाकलं, याची हडळीची पूजा केली. अजूनही आपल्या काही गावात किंवा ह्याच्यात कोकण महाराष्ट्रात पाहिलं तर कोकणात काही प्रदेशात ह्या खूप प्रकार चालतो. आपल्याला माहित नसेल, पण मिडल ईस्ट मध्ये म्हणजे अरेबिक कंट्रीज मध्ये ओमान वगैरे या ठिकाणीही हे सगळे प्रकार चालतात. तर ह्या तामस श्रद्धा झाली. की भूत प्रेत आदी या ज्या अधम योनीत ज्या जीवातली ची पूजा करणं किंवा त्यांना प्रसन्न करून घेऊन आपला कार्यभाग करणं आणि त्या मार्गाने जाणाऱ्यांचा मृत्यू खूप भयानक पद्धतीने होत असतो. कारण ह्या सगळ्या शक्तींना ताब्यात ठेवण्यासाठी काही ते मंत्र असतात. कर्णपिशाच्च वश करणं वगैरे काही सिद्धी असतात. ते कर्णपिशाच्च वश करणं म्हणजे त्या मंत्रायोगे त्या कर्णपिशाच्याला वश केल्यावर समोर आलेल्या माणसाचं भूतकाळ ते कर्णपिशाच्या त्या व्यक्तीला सांगतं आणि ते त्यांनी सांगितल्यावर अर्थात लोकांची त्याच्यावर श्रद्धा निर्माण होते. आपण काही काही लोकांकडनं ऐकलं असेल की एखादा काही ते ज्योतिष असतात की ते काही हात बघत नाही, काय बघत नाही, माणूस समोर आल्यावर सगळं सांगायला लागतात. पण त्याच्यात आपण एक बघितलं तर त्या लोकांना तुम्ही विचारलं तुमच्या भूतकाळाबद्दल त्यांनी अगदी बरोबर सांगितलं तुम्ही म्हणालात. पण त्यांनी सांगितलेलं भविष्यकाळाचं सगळं बरोबर आलं का? तर बऱ्याच वेळा उत्तर नाही मिळतं. याचं कारण कर्णपिशाच्च जी असतात ते जे झालेलं आहे ते सांगू शकतात. पुढे काय होणार हे सांगता येत नाही. असो हा वेगळा विषय आहे. पण हे सांगायची गोष्ट काय इतक्या डिटेलमध्ये की हे सगळे जे प्रकार आहेत ते सगळे तामसी श्रद्धेत येतात. ती टाळावी. एक वेळ श्रद्धा नसलेला पुरुष बरा, कारण कधीतरी त्याच्या मनात कोणीतरी जर श्रद्धा नसेल ईश्वराबद्दल आणि जो दुसऱ्यांकरता सर्वभूत इथे राहता अशी त्याची स्वाभाविक वृत्ती असेल, तर कधी ना कधी सद्गुरूंचा त्याच्याकडे लक्ष जाऊन त्याचं जेव्हा परिवर्तन होतो तेव्हा तो मोठा सात्विक, आस्तिक आणि सत्वप्रधान उपासना करणारा साधक किंवा सिद्धही होऊ शकतो. तर हे 3 श्रद्धेचे प्रकार सांगितले 4थ्या श्लोकात. आता जे ह्या श्रद्धेप्रमाणे आता ज्याची सात्विक श्रद्धा असेल त्याला आपण पाहिलं पूजा समजा काही करत असेल तर मोजकीच सामग्री, अवडंबर नाही, काही देवाला भरजरी दागिने केलेत असं नाही किंवा काय हे नाही, थोडी थोडकी जी काही फुलं असतील, ध्यान करत बसलेलं आहे ईश्वराचं, हे सगळे सात्विक श्रद्धा असलेला करतो. राजस श्रद्धा असलेला धूमधाम, पूजा घातली तर वाजंत्री ठेवलेली आहे, देवाला काही सोन्याचे अलंकार झालेले आहेत, अगदी इथे दान करतोय आणि सीसीटीव्ही वर ते दाखवतोय सगळीकडे. म्हणजे दंभयुक्त जे असते ते राजसी आणि तामसी म्हणजे ते काही काही अघोर साधना, काही कवटी घेऊन मांस, मच्छी, पंचमकार साधना असे भयंकर काही प्रकाराने ते साधना च्या नावाखाली अशास्त्रविहित कर्म करतात. तर त्या अशास्त्रविहित कर्माबद्दल 5व्या श्लोकात भगवान सांगतायत. अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपो जनः दंभाहंकारसंयुक्तः कामरागबलान्वितः. आता हे अशास्त्रविधी संयुक्त हे तामसिक, राजसिक, तामसिक या दोन्ही प्रकारांनी जे पूजा करतात त्यांच्याबद्दल याच्यात आलेलं आहे की अशास्त्रविहितम म्हणजे शास्त्रविहित नसलेली आणि घोर
असं ते तप करतात. तप्यंते ये तपोजना, असं ते घोर तप हे जे पुरुष करतात. आणि ते करताना दंभाहंकार संयुक्ता, आपण मागे उदाहरण घेतलेलं की हिरण्यकशिपूला ब्रह्मदेवांनी वर दिल्यानंतर त्याची वृत्ती असे की कृतज्ञता राहिली बाजूला. मला वर दिला म्हणजे काय मेहरबानी नाही केली. तो तर नियम आहे. इतका जो तप करेल त्याला हे फळ मिळालं पाहिजे. माझ्या कर्माने मला मिळाले. तर हा दंभ आणि अहंकारयुक्त करतानाच, ईश्वराची पूजा करतानाच अहंकार आणि दंभ असेल, तर फळ मागतानाही राजसिक, तामसिक फळ मागूनच फसतात लोकं. ईश्वराची भक्ती मागावी, आपलं मुक्ती मागावी, हे काही न मागता मला अमरत्व द्या आणि ते नाही मिळालं तर स्वतःची बुद्धी चालवून दिवसा नाही, रात्री नाही, जमिनीवर नाही, आकाशात नाही, माणसाकडनं नाही, पशुकडनं नाही, हे असले बुद्धी चालवून इतके विचार करून वर मागितला, तरी त्यातनंही त्याचा कसा नाश करायचा हे ठरवणारे भगवान आहे. बुद्धिप्रकाशक भगवान आहेत ते. त्याच्यापुढे काय बुद्धी चालवणार? तर हे त्यांच्या लक्षात येत नाही, कारण तपश्चर्या करण्याचा उद्देशही चुकीचा असतो आणि मी करतो, माझ्या बळावर मी मिळवतोय, हा अहंकार. असं काम, राग, बलान्विता म्हणजे कामना, आसक्ती आणि मी बलवान आहे, माझ्या सामर्थ्याने मी मिळवतोय असा अभिमान, या यांनी युक्त असं ते त्यांचं तप असतं. आता 6वा श्लोक. कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः मायं चैवान्तः शरीरस्थं तान् विद्यासुरनिश्चयान्. कर्षयन्तः शरीरस्थं म्हणजे अंतःशरीरात स्थित असलेल्या परमात्म्यालाच कृश करणारे, म्हणजे शरीराला ताप अघोर प्रकारे एका पायावर तप आहे किंवा असे काहीतरी भयंकर, किंवा काही आपण ऐकतो रावणाने आपलीच मुंडकी उडवून एक एकदा अर्पण केली. हे सगळे घोर प्रकार शरीराला असं असुरी किंवा अघोरी पद्धतीने त्रास देऊन असे तपश्चर्या ते करतात. म्हणजेच ते ते करताना शरीरात असलेल्या जे पंचमहाभूत आहेत, अंतःकरण तत्व आहे, त्याच्या आत राहणाऱ्या जे परमात्म तत्व आहे, त्याचाच द्रोह केल्यासारखं, त्याला त्रास दिल्यासारखं हे होतं. असे करणारे जे आहेत ते आसुरी स्वभावाची तान विद्या तान विद्धी असुर निश्चयान, ते आसुरी स्वभावाचे आहेत असे तू जाण, असं भगवान म्हणतात. आता हे श्रद्धेबद्दल सांगितलं. आता भगवंत आहाराविषयी सांगतात. मला वाटतंय वेळ होऊन गेलेली आहे. कसं काही माहित नाही, पण जास्त मिनिटं राहिली ही मीटिंग. पण मला वाटतं आपण थांबूया. 9:45 झालेले आहेत. प्रार्थना घेऊन थांबू. 6 श्लोक झालेले आहेत. 7व्या श्लोकाला आहार हा पुढचा मुद्दा सुरू होतोय, तो उद्या पाहू. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.